जादूटोणा विरोधी कायदा संमत करण्याची सरकारची मानसिकता नसल्याने मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आंदोलन करण्यात आलं। बंगाली बाबाच्या रूपामध्ये प्रतिकात्मक जादूटोणा करून हे विधेयक संमत करून दाखवाच असं आव्हान सरकारपुढे ठेवण्यात आलं। याविषयी सांगतात आपले प्रतिनिधी जयेश माणी। नरेंद्र दाभोळकरांच्या हत्येला 100 दिवसांपेक्षा जास्तचा कालावधीतून गेलाय, मात्र तरी देखील ना त्यांचे मारेकरी पकडले जात आहेत ना सरकार क्रियाशील दिसतंय जादूटोणा विरोधी बिल पास करण्यासाठी। आणि यासाठीच प्रतिकात्मक स्वरूपामध्ये बाबा बंगाली स्वतःच येऊन मुख्यमंत्री आणि तमाम मंत्रिमंडळाला चॅलेंज करताना दिसतोय की माझ्या जादूटोण्याच्या या सगळ्या शक्तीपुढे तुम्ही हे बिल पास करून दाखवा। बाबा बंगाली आहेत माझ्यासोबत प्रातिनिधिक स्वरूपातले, तुम्ही बंगालीचा रोल करतायत, बाबा बंगालीचा रोल करताय, काय हे सगळं चालू आहे? इथे सगळे मांडून ठेवलंय तुम्ही। मी हा जादूटोणा विरोधी कायदा जो आहे तो पास न हो यासाठी मी हे सगळे मंत्र तंत्र माझ्या जप करतोय। तुम्हाला वाटतं की अशा तुमच्या जप तपानी केंद्र जे राज्य सरकार आहे ते घाबरेल आणि हे बिल पास होणार नाही? तुमच्या तंत्रामध्ये एवढी शक्ती आहे? हो, ऑलरेडी घाबरलेलं आहे राज्य सरकार, ऑलरेडी घाबरलेलं, त्यामुळे एवढा वेळ लागतोय त्यांना हे सगळं शोधून हे सगळं पास करायला, हा बिल पास करायला। आणि आता तर या विद्येनंतर या तंत्रमंत्रानंतर तर ते पास करू शकणारच नाही। मी खुलं चॅलेंज करतोय मुख्यमंत्री साहेबांना की त्यांनी ते पास करून दाखवावं माझ्या या तंत्रानंतर। हे इथे सगळं तुम्ही लिंबू आणून ठेवलंय, मीठ, मिरची, काळी उडीद, हे सगळ्या कवट्या वगैरे, या सगळ्यांच्या जोरावरती तुम्हाला वाटतं की सरकार घाबरेल, सरकार मागे हटेल, अशा गोष्टींना सरकार घाबरतं? हो, घाबरेल। आणि जर नाही घाबरलं ना तर त्यांनी करून दाखवावं। जर ते घाबरत नसतील या सगळ्या गोष्टींना तर त्यांनी ते करून दाखवावं पास, हे बिल त्यांनी पास करून दाखवावं। हे माझं खुले चॅलेंज आहे। तुम्ही बघाल की ते पास करणारच नाहीयेत, कारण ते घाबरतील, मला घाबरतील अशी भीती जी आहे ती दाखवतोय बाबा बंगाली। प्रातिनिधिक स्वरूपातलं हे आंदोलन आहे, उपरोधात्मक स्वरूपात टीका करण्यात येते आहे। आणि माझ्यासोबत इथे ते मारेकरी सुद्धा आहेत, ज्या मारेकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात हे मारेकरी इथे हजर झालेले आहेत, ज्यांनी दाभोळकरांचा खून केलेला आहे, दाभोळकरांची हत्या केलेली आहे। तसे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये एकीकडे बाबा बंगाली तर दुसरीकडे आरोपी म्हणून तुम्ही स्वतः हजर झाला आहात। अपयश सरकारचं जे दाखवण्याचा प्रयत्न होतो अशा पद्धतीने सरकारची इच्छाशक्ती या पूर्ण मुद्द्यांवरती कमी पडते आहे आणि राजकीय इच्छाशक्तीचाही अभाव दिसतोय। आणि या दोन्ही गोष्टी लोकांसमोर आणण्याकरता हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावरती आम्ही हे आंदोलन केलेलं आहे। सक्षम कायदा या राज्यामध्ये यावा, पुरोगामी राज्याचं नाव आणखीन मोठं व्हावं, मात्र सरकारची निष्क्रियता जादूतंत्रासमोर, मंत्रासमोर, जारण मारण विद्येसमोर टिकते की या विद्यात सरकारच्या नीतिगत फैसल्यांवरती, नीतिगत निर्णयांवरती हावी होतात, हे या बिलाच्या एकंदर अस्तित्वावरनं सिद्ध होणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अमित खांबेसह जयेश माणी, जय महाराष्ट्र, मुंबई। 100 दिवसांहून अधिकचा काळ लोटलेला आहे आणि तरी सुद्धा नरेंद्र दाभोळकरांचे मारेकरी आहेत त्यांचा मागमूस सुद्धा लागलेला नाही। राज्यभरामध्ये नव्हे देशभरामध्ये या संदर्भात आंदोलन होतंय आणि त्याच प्रकारचं उपरोधात्मक असं एक आंदोलन आझाद मैदानामध्ये मुंबईत सुरू आहे। त्याची आपण दृश्य पाहत होतो। एक छोटासा ब्रेक घेऊ आणि अजून काही बातम्यांसाठी लगेच भेटू।